अतिशय चांगला फलंदाज. बघा 3 मॅचेस करून जिंकले आहेत. पहिल्या मॅचला 42 झाले, दुसऱ्या मॅचला आपण तर 41 झाले आणि तिसऱ्या मॅचला आपण येतोय 43 झाले ते 44 चेस झाल्या. चेसिंग करणारा संघ जिंकतोय सातत्याने. ऑन साईडला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता यावेळेला. चला जरा फास्ट घ्या, 1 वाजलाय. पंच देखील थोडंसं आपण येतंय आराम फरमवतात यावेळेला. एस पी आणि आपण नाही शशांक थोडंसं आराम करा. तर पंचांचा जॉब सर्वात हार्ड जॉब आहे मैदानावर. संजय गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी इनकडून स्ट्रायकरला अनिल. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. तर माहिती आक्रमण पवित्रा घेतलंय. थोडासा शॉर्ट पिच चेंडू टाकला. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला आपण होत्या कव्हर रिझनमधनं काढायचा होता. पॉवर प्लेचा वापर चांगला करायचा होता आणि फलंदाज बाद होता. संजयला मिळणारी महत्त्वपूर्ण सफलता. अनिल बॅक टू पवेलियन. एक काल रेग्युलर क्रिकेटमधनं गाजवला आहे. आजही आम्हाला 3 षटकार आठवतात बेतोडीच्या मैदानावरचे. तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागणार आहे. फिटनेस बघा खूप चांगला आहे. 40+ जरी असले तरी काय, पण फिटनेसकडे सातत्याने लक्ष देतात हल्ली प्रत्येक खेळाडू. एस पीचा पण आपण फिटनेस पाहू शकता, खूप चांगला फिटनेस आहे. पंचगिरी विथ आपण बोलली तर फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तुम्हाला शरीर तुमचं जर डेव्हलप करत असेल ना तर फिटनेसकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. जिम करा, आपण तिथं चालत राहा, आहाराकडे लक्ष द्या सातत्याने. तेलयुक्त पदार्थ कमी खा. पण इथं गोलंदाजी मार्कवर संजय स्ट्रायकरला नवनाथ. हा चेंडू कार्पेटच्या माध्यम चेंडूला खेळून काढला यावेळेला. मिडानून चेंडू जातो यावेळेला. डिशलॉंगरला क्षेत्रक्षण बळी रमेचे थोडंसं फर्मलिंग होतंय. 2 धावा इथे मिळत आहेत. 2ने खातं उघडलं जातं यावेळेला. आपण येतोय गावदेवी खार्डी 40+ संघाचा नवनाथचं खातं उघडलं जातं. दत्ता म्हात्रेने कॅच पकडली होती एक कव्हर रिजन मध्ये. हा चेंडू वेस्टँगचा तर रॉयल हॉटेलचे आपण प्रॉपरेटर आणि आमचे रॉयल डीजेचे चांगले आपण ते ऑपरेटर भागेश या. आमचा आवाज जर तुमच्या बंद असेल भागेश वजे. खूप लहान वयात आपण सुजल आणि भागेश डीजे ऑपरेटिंग करतात. रॉयल डीजे आवाज खूप चांगला होता 4 दिवस. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण 4थ्या क्रमांकावरती केशव मुंडे. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. गोलंदाजी खूप चांगली बघायला मिळते. आता फलंदाजी कशा प्रकारे करतोय. 2 धावसंख्येत 2 गडी बाद झाल्यात. एस पी थोडेसे विनोद करत आहेत. संजय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला केशव. चेंडू खूप चांगला यावेळेला कार्पेटच्या माध्यमातून खोदून काढला. चेंडूला आपण मिडॉन फॉर क्षेत्र मिडॉनला अजिबात चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केले. धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला. 3 धावा आपण पाहू शकता. एक केशव आपण खार्डी संघाचा पाहू शकता. एक केशव काळन आमचे खूप चांगले क्रिकेटर अष्टपैलू खेळाडू अजदेश संघाचे. खूप आक्रमक असे फलंदाज, तेवढेच चांगले गोलंदाज. संजय तो जिंकणू फुल टॉस होता, व्यवस्थित मिडल होत नाही यावेळेला. आपण चेंडू जातो यावेळेला थोडंसं टर्न घेऊन जातो यावेळेला. गली रिझनमध्ये जोपर्यंत फीड होईल चेंडू 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फरकात आपण पाहू शकता यावेळेला. 4 धावा.
2 गडी बाद 4. संत अशी सुरुवात बघायला म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेमध्ये ना संजय पवार. अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो सगळं नंबर. चेंडू ऑन साईडला खेळायचा होता यावेळेला. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अपील देखील होतं पण शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. आपण येतोय डॉट चेंडूची समाप्ती होते. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीवर एक चांगली सुरुवात जय पिंपळादेवी मानपाडा संघाने केली आहे. संजयने 2 गडी बाद केले आणि धावा फक्त दिल्या आणि फक्त 4. देवेंद्र वजेसारखा देखील एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता. खूप चांगली बॅटिंग करतो. पचता गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला? क्या बात आहे. सुजल आम्हाला खूप चांगली माहिती येत आहेत. मानपाड्याचा बाहुबली आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहतोय जय पिंपळादेवी मानपाडा 40+ संघाकडून. संतोष वजेला देखील आपण पाहू शकता. गोल्डमॅन आहेत. एक शांत स्वभावाचे संघ नायक आहेत. पहिलं षटक संपलं. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. खाली संघ 4 धावा आपण पाहू शकता. खाली 40+ संघ. आता गोलंदाजी मार्कवर येतो प्रवीण येतोय. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू. पचता कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय. मंगेश सारखा गोलंदाज नाही आहे संघामध्ये. काल बघितलं तर मुंबईची स्पर्धा जिंकली देसाई संघाने. खूप चांगली कामगिरी केली. ते थोडंसं नाराज झाला SP. त्याच्या संघाने आपण काय गोलंदाजी केली. त्यांनी 19 धावा शेवटच्या षटकासाठी ठेवल्या होत्या पण तिथे त्या धावा आपण तिथं साईने कव्हर केल्या. आपण तिथे आणि त्या धावा कुठल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि चॅम्पियनशिप देखील पटकावली. गोलंदाजी मार्कवर येतो माय सिटी एनकडून प्रवीण वजे येतोय. स्ट्रायकिंगला जिग्नू नुगुकर. आता पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. चेंडू ऑन साईडला आपण दिशा दिली आहे. चेंडू चालला वेगाने लॉंग लेगच्या दिशेने. शतशक पाठला करतो यावेळेला चेंडूचा. चेंडू वेगाने यावेळेला आपण सीमारेषा पार देतोय. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. यावेळेला 8 धावा आपण पाहू शकता. डीजे मास्टर बघा साडी मिळाली पैठणी मिळाली गणेश पाटील आणि लगेच डीजे मास्टर राजीने देखील गाणं लावलंय. क्या बात आहे. याला म्हणतात मोका देखे चौका मारणं. 10 संख्या 10 फलकाती 8 धावा. पहिली पैठणी नागावमध्ये गेली क्रिकेटच्या खेळातून क्रिकेटच्या खेळा माध्यमातून. पुढे प्रवीण गोलंदाजी मार्कस टाकला जिगरू. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू जातो या लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक आहेत ते बळीराम. दुसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा मिळते. 10 संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. दुहेरी अंकामध्ये 10 धावा. चांगली बॅटिंग करतो जिग्नू. बघा चौकार आल्यानंतर डबल सिंगल डबल देखील सातत्याने घेतो यावेळेला प्रवीण. पुढे गोलंदाजी मार्कवर. रटम ओव्हर तिकडे मारा करतो माय सिटी एनकडून. स्ट्रायकरला फलंदाज आपण जिग्नूला पाहू शकता. जिग्नू निगुकर. चेंडू ऑन साईडला पूल केला आहे. चेंडू चाललाय कार्पेटच्या मध्ये मध्ये शेतशी जोपर्यंत येतोय चेंडूला उचलतोय फेकी करतोय. चांगली फेकी बघायला मिळाली या बेला. 10 संख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. या बेला 11 धावा. मनोहर देसले आपण बघितले तर दुखापतग्रस्त आहेत. त्यांचा इलाजासाठी जर कोणाला मदत करायची असेल उपचारासाठी तर त्यांनी आपण इथं 40+ संघटनेचे आपण कृष्णा कीर किंवा अनेक पदाधिकाऱ्याशी आपण संपर्क साधू शकता. तानसिंग डाऊनच्या बाजूतून खेळायचं तर यावेळेला फलंदाज बाद काय वेगाने आला बघा यावेळेला प्रवीण. स्वतः येतो चेंडूला फील्ड करतो आणि केशव सारखा फलंदाज इथे धाव बाद होतोय. तिसरा गडी धावबाच्या प्रवृत्त स्वरूपात बाद झालाय. धावसंख्या 10 फलकाती फक्त आणि फक्त. गावदेवी खार्डी 40+ संघ प्रथम बॅटिंग करताना 3 गडी बाद. 11 नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू आपण पाहू शकता सुरेश येतोय. पण आता सुरेश कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. काही गरज नव्हती मित्र म्हणेल विकेट सॅक्रिफाईस करण्याची. यानंतर आपण आता दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. बेतोडे विपक्ष दातिवली. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेकी करू आणि इथून जो संघ जिंकेल तो नागाव संघाबरोबर फाईट बॅक करेल. प्रवीण पुणे गोलंदाजी मार्कवर.
चला जरा वेळ कमी घ्या मानपाडा संघ, लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला प्रवीण स्ट्रायकरला सुरेशला आपण पाहू शकता. सुरेश पाटील अतिशय चांगला अष्टपैलू खेळ आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 50-40+ धावा करायच्या असतील तर प्रवीण. चेंडू फुलटॉस होता ऑन साईडला खेळायचं तर यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू आपण येतोय तर त्या सर्कलमध्ये आपण जोपर्यंत एस्ट्रेक्ष घेऊन चेंडूला फीड करतोय शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये तोपर्यंत एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफलकात एक चेंडू बाकी आहे. 12 धावा धावफलकात. थोडंसं संत क्रिकेट बघायला मिळालंय कल्पेश. जे आक्रमणासाठी जाणला जातो आपण ते खारडी संघ ती आक्रमकता दाखवत नाही. मैदान रेग्युलर संघ देखील खूप चांगली बॅटिंग आपण ते परफॉर्मन्स करतो यावर्षी. प्रवीण डान्सिंग डाऊच्या एज लागली यावेळेला फटका फसलाय पाहिजे. संजय हे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद बिग विकेट जिग्नू नुकुकर बॅक टू पवेलियन. खेळता मैदानावर आपण पाहू शकतो संजय आणि सुरेश पण श्याम दातीलकर संघामध्ये नाही आहेत. अतिशय चांगला अष्टपैलू फलंदाज आपण पाहू शकता. आता 2 फलंदाजांना इथूनच चांगली बॅटिंग करावी लागणार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला गडी बाद झाले तब्बल आम्हाला कल्पेश माहिती देत आहेत. 4 गडी बाद 12. निलेश आहे पण श्याम दातीलकर सारखा एक सलामीवीर नाहीये. आता इथून येणारे 18 चेंडू आहे. संजय आलिमकर गोलंदाजी मार्कवर येतोय. अतिशय आपण चांगला गोलंदाज ज्याने पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी तो संजय येतोय. मानपाडा एक्सप्रेस पुन्हा एकदा येते. मानपाडा एक्सप्रेस आपण पाहू शकता ट्रॅकवर पुन्हा एकदा येताना दिसते आपल्याला. 12 चेंडूमध्ये फक्त 12 धावा झाल्यात आणि गडी बाद झाल्यात 4. हे विकेट आणि टॉसला महत्त्व नाही आहे पण विकेट जर गेल्या तर तुमच्या दबाव नेहमी येत राहतो. साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन एक क्षेत्ररक्षण गलीला आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण बघतो इनसाइडच्या माध्यमातून चेंडू मागे सरकतो. यावेळेला असं वाटतं की चेंडू एष्ट्यांना स्पर्श करून जाईल. संजय थोडासा आपण बघितलं तर यावेळेला नाराज होतोय की विकेट मिळाली का नाही या चेंडूवरती मला. संख्या स्थिर आपण पाहू शकता. 12 धावा आपण धावफलकाती पाहू शकता. संजय पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर दिकडे मारा करतोय. पलावा सिटी इनकडून स्टॅकला सुरेशला आपण पाहू शकता. चेंडू लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेला प्रयत्न केले आहेत पण झेल ड्रॉप होतोय. चेंडू सीमा पार जातोय का पाहायचं. यावेळेला चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 16 धावा उपयुक्त चौकार आलाय सुरेशच्या बॅटमधून. क्षेत्रक्षमतेत थोडासा बदल केला जातोय. प्रवीण जातोय आपण बघतोय लॉंग ऑफला. तर त्याला माहिती आहे झेल पकडणं फार गरजेचं. झेल जर पकडला असता तर विकेट मिळाल्याची 4 धावा देखील कमी झाल्या असत्या. जेव्हा तुम्ही बोटाला देखील मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत ते सुजल आम्हाला खूप चांगली माहिती देत आहेत. संजय पुणे गोलंदाजी मार्कवर स्टॅकला सुरेश पाटील आपण पाहू शकता. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला. चेंडू जातोय लॉंग ऑफला. पुन्हा एकदा मी स्पीड होते. चेंडू वेगाने सीमारेषा पार जातोय का पाहायचंय. 2 पायाच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार. चौकार. झालेत 2 मिसफील्डमध्ये चौकार आलेत. संजय गोलंदाजी मार्कवर स्टॅकला सुरेश
हा चेंडू लॉफ्ट. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली तर आपण घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करू शकता. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे, अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू. पटका भरपूर उंच गेला होता पण लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. लोंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे बळीरामच्या माध्यमातून. जेव्हा दोन आपण इथं चुका झाल्या ना त्यानंतर मात्र स्वतःला सावरत आहे. विकेट मिळाली यावेळेला आपण इथे. गोलंदाज संजयला अजून एक विकेट मिळते. धावसंख्या 10 फलकात 20. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवर. आता इथून ना संजय अलीमकर आणि आपण तर निलेश म्हात्रेला चांगली भागीदारी करावी लागणार आहे. अजून यानंतर आपण इथं 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. म्हणजे एकूण 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूंचा खेळ झाला आहे. संजय गोलंदाजी मार्कवर. पलावास इनकोट राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू यश त्यांचा हॅट्रिक पूर्ण केली तर त्याला देखील पैठणी मिळू शकते. पहिली पैठणी मिळाली गणेश पाटीलला. नागा गावातच पैठणी जाणार. आपण बघितली तर भरपूर अशा पैठणींना मिळाल्या असतील पण क्रिकेटच्या माध्यमातून पहिली पैठणी मिळवण्याचा मान गणेश पाटीलला मिळणार आहे. नवीन फलंदाज होते यावेळेला राजेश तावरे. शरद देखील येत आहेत. स्वागत आहे शरद आपलं देखील. चला टॉससाठी यायचं आहे. दातिवली आणि आपण होतोय बेतवडे. बेतवडे 40 प्लस आणि दातिवली 40 प्लस टॉससाठी या. संजय पायचं विकेट हॅट्रिक पूर्ण करतो का? अजून एक पैठणी मिळवणारा खेळाडू ठरतोय का पायचं? गोलंदाजाने आतापर्यंत आपण ते पैठणी पटकवली आहे. आ चेंडू षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त आपण बोलले तर 8 धावा दिल्या आहेत आणि 2 विकेट देखील मिळत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. व्यवस्था करा तिथे. बघा आपण पाहू शकता अंडरग्राऊंड आपण फ्रीज पाहू शकता. तिथून आपण जलपान करू शकता. सर्व खेळाडू बघा जलपान करत आहेत. चांगली संकल्पना आहे किंग मैदानावर. चला बेतवडीचे कॅप्टन आलेले आहेत तर दातिवलीचे कॅप्टन या टॉससाठी. गणेश पाटील देखील येत आहेत बघा. पहिली पैठणी मिळाली. मला वाटतं घरी देखील फोन करून सांगितलं आज काहीतरी घेऊन येतोय. पैठणी ना महिलांसाठी खास आकर्षण असतं. तर चला नामदेव मुंडे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचं आहे. चला बेतोडे विपक्ष दातिवली.
क्या बात आहे. धावसंख्या धावफलकात 20. गोलंदाजी मार्कवर येतो अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू रणजित ठाणगे येतोय. आत्ता उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये 50 धावा कुठल्या. भाग्येश येत आहेत. भाग्येश या. रॉयल डीजेचे अजून एक ऑपरेटर. दत्तरी संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी मार्कवर माय सिटी इनकडून आपण पाहू शकता रणजित स्ट्रायकेलला फलंदाज निलेशला आपण पाहू शकता. पण निलेश कशा प्रकारे बॅटिंग करतो. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. हा चेंडू वेस्टर्नचा आणि आपण पहिल्याच षटकात मात्र आपल्या विकेट मिळालाय. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन आहे. गडी बाद झाले. तब्बल जर विचार केला तर 20 या धाव संख्येवरती 7 गडी बाद झालेत. एका मागोमाग एक विकेट बाद होत आहेत. नक्कीच ट्रॉफ्या खूप चांगल्या आहेत. प्रत्येक जण ट्रॉफ्यांची तारीफ करतोय. तिसरा फलंदाज आहे त्याच्या आपण तो तिरफळा उडवला. हरेश फौजदार येत आहेत. शून्यावरती 3 फलंदाज बाद झालेत. आत्ताच एक मॅच झाली ती कल्पेश मला वाटतं तुम्ही ती पाहिली असेल 40+ची. एका संघाने 8 झेल सोडले आणि त्याच संघाने मॅच देखील जिंकली. हे क्रिकेट आहे. हरेश फौजदार येतात नवीन फलंदाज. आता या 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागणार. धावसंख्या धावफलकात 20 धावा झालेत. मागच्या फलंदाजी पुढच्या फलंदाजांनी काय केलं हे महत्त्वाचं नाही. आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. चेंडू यावेळेला ऑनसाईडला खेळायचं तर यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. रणजितला माहिती 1 धाव पूर्ण झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीये. पुन्हा एकदा चेंडूला उचलतो आणि हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर राजेश तावरे आता इथून पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पण आता मात्र अष्टपैलू खेळ आपण तर सिद्धता दाखवावी लागणार मैदानावर. आपली उपयुक्तता दाखवावी लागणार आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे रणजित राजेश. चेंडू यावेळेला कट केला होता. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय शॉट तडमॅनला. दत्ता आज खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या धावफलकात 22 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय मनपाडा संघाच्या माध्यमातून. आज 2 क्षेत्ररक्षण आपण बघितले. 2 चौकार व्यतिरिक्त चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल मनपाडा संघाच्या माध्यमातून. जय पिंपलादेवी मनपाडा संघाच्या माध्यमातून. रणजित पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू बॅकवर्ड जाऊन स्क्वेअर कट करतो. यावेळेला क्षेत्ररक्षण आहे तिथे डिपिश पॉईंटला. जो पण चेंडू क्षेत्ररक्षक येईल चेंडूला फीड करेल. 2 धावा मिळतात. उपयुक्त 2 धावा येत आहेत यावेळेला हरीश फौजदारला आणि 2 धावा मिळतात आपण संघाला. काडीपोटी प्लस संघाला धावसंख्या धावफलकात 24 धावा आपण पाहू शकता यावेळेला. रणजित पुणेदा हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. थोडंसं संत क्रिकेट बघायला मिळतं. कारण खाडी संघाची बॅटिंग लाईन होती ना त्या फलंदाजाने बॅटिंग केली. जी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ना ती कुठेतरी खिंडाळ पाडण्याचं काम केलं मनपाडाच्या गोलंदाजाने. चेंडू पुन्हा ऑनसाईडला खेळायचं होतं यावेळेला. यष्टीरक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 1 धाव इथे कंप्लीट केले. ते धावसंख्या धावफलकात ते आपण पाहू शकता 25 धावा. 40 ते 35 धावा झाल्याने तरी मजा येईल. कारण गोलंदाजी खूप चांगली आहे खाडीपोटी प्लेस संघासमोर. त्यांची गोलंदाजी भरपूर चांगली आहे. त्यामुळे थोडंसं आपण संघर्ष करू शकतो मनपाडा संघासाठी. ते चेंडू कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. लॉंग ऑफला चेंडू जातोय. देवेंद्र आहे. दुसरी धाव पूर्ण होते का पाहायचं आणि 2 धावा इथे कंप्लीट केले. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 27 धावा. 4 षटकाच्या समाप्त 27 धावा. अंतिम षटक 6 चेंडूचा खेळ बाकी. या षटकात धावा आल्या रणजितच्या आपण बघितले तर 7 धावा आल्यात. कल्पेश आम्हाला माहिती आहे. एक गडी देखील बाद केलाय. तीन वेळा आपण 3
मॅचेंना 40+ झाल्यात. या मॅचमध्ये 40+ होईल का नाही काय माहिती नाही. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजेशने जर बॅटचा फेस खोलला किंवा हरेशने जर बॅटचा फेस खोलला तर नक्कीच 40+ धावा होतील. पण त्यासाठी तुम्हाला मैदानावर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर येते एक अतिशय चांगला अष्टपैलू खेळाडू मनपाडा 40+चा आपण पाहू शकता. यावेळेला देवेंद्र वजे येतोय. मनपाड्याचा बाहुबली देखील त्याला संबोधिलं जातं. इथून पाहिजे कशा प्रकारे आता आपण पाहू शकता गोलंदाजी करतोय. 7 गडी बाद झाल्यात तब्बल. जबरदस्त गोलंदाजी. मनपाडा संघाने ना आपण इथं खालडी संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले आणि त्या चुका केल्या आणि तिथून विकेट देखील त्यांनी मिळवले. खास करून संजयचं कौतुक करेल. संजय, प्रवीण, आपण इथे रणजित प्रत्येकाने विकेट मिळवल्यात. नाही, संजयचं कौतुक करेल. 2 षटकात 12 धाव देऊन 4 गडी बाद केले. देवेंद्र गोलंदाजी मार्कवर टाकला हरीश. चेंडू पडल्यानंतर खाली राहिल्या आडव्या बॅटने ऑन साईडला खेळत डॉट चेंडूची समाप्ती. काम या संघाचा सर्वात चांगला गोलंदाजी दाखवून दिला आहे. कारण 4 वेळा आपण इथे खंबालपाड्याच्या स्पर्धेमध्ये 4 वेळा आपण इथं मला ते मॅच मिळाली होती. फिटनेस देखील खूप चांगला आहे त्यांचा. देवेंद्र पुणे त्या गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड राऊंड कडनं मारा करतोय. पलावा सिटी इनकडून टाकायला हरेश फौजदारला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला म्हणजे काय सायनं वळवलंय. चेंडू तर डीप स्कोअरला गेला. क्षेत्ररक्षक येतो रणजित. यावेळेला दुसरी धाव घातक ठरू शकते पण फेकी अचूक येत नाहीये. राजेश वेगाने धाव कंप्लीट करतोय. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. 29 धावा आपण पाहू शकता. स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं नितीन काळेंचा देखील आवाज आपण ऐकू शकता. कौदे क्रिकेट संघ अगासन चषक. चेंडू यावेळेला चेंडू हवे ते पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू नुमांडल्यासमध्ये पडतोय. जोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव देखील होते का पाहायचं आणि तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. या धावा फार महत्वाच्या आहेत. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता अशोक ठाकूर बॅकवर्ड पॉईंटला आहे. नाही, मिसफिल्डनी मी तर म्हणेल ना कमीत कमी ते 2 चौकार आणि हे आपण बघितलं तर 3 म्हणजे 11 धावा आल्यात मिसफिल्डमुळे. चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडू भरपूर उंच गेलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला बळीरामने खूप चांगला झेल यावेळेला कॅरी केलाय. जबरदस्त झेल पकडलाय. राजेश बॅक टू पवेलियन. देवेंद्रला सफलता मिळते. ती महत्व आणि एक चांगले क्रिकेटर दिनेश दादा येत आहेत. चेंडू बाकीत अजूनही कल्पेश आम्हाला माहिती देतात की फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 धावा आपण बघितले त्यांना मिसफिल्डमुळे गेल्या आहेत. त्यामुळे नंतर 21 धावा धावफलकात लागल्या. चुका केल्या आणि त्याचा फायदा मिळाला गावदी खालडी संघाला. धावा झाल्यात धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 32 गडी बाद झालेत. तब्बल 8 गडी बाद झालेत. 2 चेंडूमध्ये कदाचित ऑल आउट होणार नाही ना, पण आता हरेश फौजदार आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले ना तर 40 जवळ पोहोचेल हा संघ. पश्चात देवेंद्र गोलंदाजी मार्कवर कॅप्टन राऊंड देकडनं मारा करतो पलावा सिटी एनकडून. चेंडू खूप चांगला होता. यावेळेला जबरदस्त गोलंदाजी कारण ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. खूप चांगली गोलंदाजी. तेवढंच चांगलं यष्टीरक्षण एकनाथचं बघायला मिळतंय. थोडंसं दुखापतग्रस्त आहे पण चेंडू मात्र खूप चांगला कलेक्टिंग दाखवतोय यष्टांच्या पाठीमध्ये. अंतिम चेंडू या पहिल्या सत्रातील. देवेंद्र वजे गोलंदाजी मार्कवर टाकला. हरेशला आपण पाहू शकता. पाच शेवट गोड करतोय का. चेंडू आपण बघतो सरळ बॅटने खेळून करतो. लॉंगॉन मिडॉनवरनं चेंडू जातोय लॉंगॉनला. 2 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचं आणि 2 धावा कंप्लीट देखील झाल्या आहेत. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता. 34 धावा आणि 35 धावांचं मापक लक्ष असणारे जय पिंपळादेवी मनपाडा 40+ संघासमोर. पण मनपाडा 40+ संघ हे आव्हान पार करतो की आपण तर गावदी खार्डी 40+ संघ त्यांना रोखतोय. जाण्यासाठी जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक भाग्येश म्हात्रे यांच्याकडे. धन्यवाद.
जिथं आगजन चषक 3 दिवसाची देखणी स्पर्धा, आजचा हा पहिला दिवस. आणि पहिल्या दिवसामध्ये खेळ तर थोडासा शांत चालू आहे, कारण 2 मॅचेस जर तुम्ही विचार केला गेला तर 2 मॅचेसमध्ये 3 मॅचेसमध्ये नक्कीच अगदी 50च्या खाली धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाल्या. आणि या मॅचमध्ये टीम गावदेवी खार्डीचा खेळ तेवढासा पाहण्याजोगे राहिला नाही, कारण ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर अगदी स्कोर कार्डवरती ते बॅटिंग जेव्हा करत होते ना, तेव्हा फक्त रेड पिन जास्त यूज झाला आहे. म्हणजे नुसार रेड स्कोर कार्ड त्या ठिकाणी रंगवला गेला आहे. विकेट आणि विकेट नक्कीच पाहायला मिळाले. तब्बल 8 विकेट त्यांनी गमावले गेले. पहिला विकेट 2 धावसंख्येवरती नक्कीच पडला होता. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर पहिला 0 आकड्यावरती विकेट आले होते. अनिल गायकवाड बाद झाले. मग 2 धावसंख्येवरती एक विकेट दुसरा पडला गेला. 11 धावसंख्येवरती तिसरा, 12 धावसंख्येवरती लागोपाठ विकेटचं पतन झालं. आणि तब्बल 3 विकेट फक्त 20 या धावसंख्येवरती पडले गेले. परंतु त्याच्यानंतर 12 धावसंख्येची पार्टनरशिप राहिली 2 बॅट्समनमध्ये. 8व्या क्रमांकावरती जेव्हा विकेट पडला ना, तेव्हा 32 नक्कीच धावसंख्या बनल्या गेल्या होत्या. त्या म्हणजेच टीम गावदेवी खिडकाली या क्रिकेट संघाचा टार्गेट पहा 34 धावसंख्या आहे. म्हणजे विचार केला गेला तर राजेश टावरे आणि हरेश फौजदार यांच्यामध्ये ती पार्टनरशिप 12 धावसंख्येची राहिली गेली. आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर या मॅचमध्ये आता 35 धावसंख्येचं लक्ष्य या ठिकाणी कंप्लीट करावं लागेल टीम जय पिंपलादेवी मानपाडा क्रिकेट संघाला. चांगले आयोजनकर्ता सुद्धा आहेत. त्यांच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगल्या प्रकारे आयोजनसुद्धा आपण मागच्या काही दिवसापूर्वी बघितलं गेलं. परंतु या 40+ सामन्यामध्ये ना 2 दिवसाचा विचार केला गेला तर मानपाडा टीमने एक मॅच जिंकली होती, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच त्यांना परास्त व्हायला लागलं. त्या अनुषंगाने आता ही पहिली मॅच नक्कीच अगदी त्यांच्या विजयाच्या पक्षामध्ये आहे. परंतु हे बोलून चालणार नाही, कारण 35चं टार्गेट आहे. आणि क्रिकेट इज अ ग्लोरियस अनसर्टनिटी. क्रिकेट हा अनिश्चितता भरलेला खेळ असतो. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी रंकेचं रावण होईल ना, कधी सांगताही येत नाही. अगदी सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट. परंतु आजच्या दिवसामध्ये हे सुखाचे दिवस कोणाच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी बदलले जाणार. 35चं लक्ष आहे. विचार केला गेला तर 5 षटकांची मॅच, रेकॉर्ड रन रेट त्या ठिकाणी कंटिन्यूस त्या ठिकाणी ठेवावं लागेल 5 षटकामध्ये, तोही 7 धावसंख्येचा. इथनं या सरासरीने ना धावसंख्या बनवते टीम जय पिंपलादेवी मानपाडा. तर या मॅचमध्ये 35 धावसंख्येचं टार्गेट ती बनवू शकते. परंतु या धावसंख्येला डिफेन्स करण्याचा प्रयत्न असेल टीम गावदेवी खार्डीचा. पाहूया या धावसंख्या डिफेन्स होतात की या धावसंख्या कंप्लीट होतात. विश यू ऑल द बेस्ट. जिंकण्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा या 2 टीमला, जिथे 2 टीम्स एकत्र आहेत, टीम मानपाडा आणि टीम गावदेवी खार्डी. रणजित ठाणगे आणि संजय पवार ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. या 35 धावसंख्येचं त्यांना टार्गेट कंप्लीट करायचं. त्या अनुषंगाने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विचार केला गेला ना तर रणजित ठाणगे आणि षटक क्रमांक त्या ठिकाणी 4थं फेकलं होतं. 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या. परंतु आता पाहूया संजय पवारने जे 2 स्पेल हाताळले गेले, खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. 12 धावसंख्या खर्च करताना 4 विकेट त्याने आपल्या खात्यामध्ये संपादित केले. पहिलाच बॉल लेफ्ट केला गेला आहे, कारण त्यांना माहीत होतं की आउटसाईड जे ऑफस्टमवरती नक्कीच चेंडू आहे त्यावेळेला सोडून देतात. आणि ज्या प्रकारे टीम खार्डीच्या डावाची सुरुवात विकेटने झाली होती ना, तीच सुरुवात आता व्हाईट बॉलने त्या ठिकाणी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात दिनेश. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला, अगदी फुल चेंडू खोदून काढत असताना मिड ऑफ तैनात होते, परंतु खूपच वेगाने लॉंग ऑफला हा बॉल पाहायला मिळतो आणि दिनेश पाटील जागेंचा पहिला चौकार. पहिला बॉल वाईड आला आणि दुसऱ्या बॉलवरती लगेच चौकार. फुटवर्क नव्हता, परंतु बॉल ज्या वेळेला बॅटच्या कनेक्शनमध्ये आला ना, अगदी मिड ऑफच्या जवळून हा लॉंग ऑफला नक्कीच बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. दिनेश हिरामन पाटील खऱ्या अर्थाने मोठं नाव आहे. खाडी चषकाचे प्रणेते सुद्धा आहेत आणि नॅशनल बॅट चॅम्पियनशिप नक्कीच तुम्ही काही दिवसापूर्वी अनुभवली. तीही त्यांच्याच माध्यमातून त्यांची जी संकल्पना होती. त्यांच्या समवेत आपण पाहिलं गेलं तर विनोदजी पाटील नक्कीच त्याच्यामध्ये नक्कीच यांचा खूप मोलाचा वाटा होता. आणि तेच दिनेशजी पाटील नक्कीच त्या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दुसरा बॉल वाईड आलाय. टीमची धावसंख्या 6. बॉल तयार. टॉन चेंज केला गेला. राऊंड द विकेटने कट करण्याचा प्रयत्न, परंतु पहा पडल्यानंतर काहीसा आतल्या दिशेने हा वळण घेणारा चेंडू होता. आउटस्विंगर होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने नक्की चेंडूने वळण घेतला आणि जे 2 बॉल त्यांनी व्हाईट टाकले गेले ना, त्याची प्रवृत्ती त्यांना परत करायची नव्हती आणि हा बॉल त्या ठिकाणी डॉट फेकत असताना फलंदाजासमोर. बॉल तयार. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा फुल लेंथ. पहा हा फॉली होता, उडवायचा होता. बॅकलेपला थोडंसं खाली घेतलं, उजवा लेग त्याने पुढे आणला होता, परंतु बॅटच्या व्यवस्थित कनेक्शनमध्ये हा बॉल नव्हता. बॅट आणि चेंडूचा कोणत्याच प्रकारचा संबंध नाही आहे. आणि हा बॉल लागोपाठचा दुसरा चेंडू नक्कीच डॉट फेकत असताना दिनेशजी पाटील. राऊंड द विकेट.
एवढा स्टेप पडून ऑन साइडला खेचला गेला पटका बॅटच्या परफेक्टली मिडल मध्ये हा बॉल मारायची पार या षटकामधला चौकारानंतरचा षटकार. पहिला चौकार पाहायला गेला ना तर अगदी ताकदीचा वापर नव्हता. बॉटम हँडचा फक्त त्यांनी वापर केला गेला. मिडल होता फक्त बॅटवरती. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 16. बहुत तयार. थांबून खेळण्याचा प्रयत्न फक्त लेट कट पहा. तंत्रसिद्ध फटका. क्रिकेट विथ द ब्रेन. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केला गेला. बॉलला येऊ दिलं. वाट पाहिली गेली आणि त्याच्यानंतर वाट लावली गेली. लागोपाठचा हा दुसरा चौकार. खर्च झाल्यात म्हणजे आपण विचार करू शकतो की पहिल्या षटकामध्ये ना पूर्णपणे मॅच खुल्ली होते चेस करणाऱ्या टीमची. आता या मॅचमध्ये सुद्धा पहा 35चं टार्गेट होतं ज्या ठिकाणी पहिलं षटक दिनेशजी पाटील यांनी हाताळलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावसंख्या आल्यात म्हणजे अजूनही येणारे बॉल शिल्लक असेल 24 आणि फक्त धावसंख्या 15 बनवावं लागतील. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ना ही मॅच खुली केली गेली आहे. त्या ठिकाणी फलंदाज जर आपण पाहिले गेले तर रणजित ठाणगे याने वैयक्तिक 20 या धावसंख्येवरती नक्कीच ते खेळले गेल्यात. याला फटका चांगला आहे पहा. एक टप्पा घेतल्यानंतर नक्कीच अडवण्याचा प्रयत्न परंतु वॉट ऑफ फिल्डिंग, वॉट जजमेंट आणि वॉट कोऑर्डिनेशन. काय सुंदररित्या नक्की झेल स्वीकारली गेली. अगदी बॅटच्या टो एंड वरती हा बॉल होता. लॉंगॉनला फिल्डर ती कॅच घेतली गेली. मिड विकेटवर नक्कीच त्यांनी प्रवास केला गेला. अगदी हातामध्ये ही झेल स्वीकारत असताना लॉंगॉनला ही झेल स्वीकारली गेली आणि 20 या आकड्यावरती हा पहिला गडी बाद. तर थँक्यू दादा. कारण ज्या अर्थाने नक्कीच एका गाडीची चावी त्या गाडीलाच होती. खऱ्या अर्थाने दैव बलवंत म्हणावं लागेल. ती माझीच गाडी होती. कारण काहीशा गोष्टी अशा आपण ज्या वेळेला एखाद्या वेळेला नक्कीच क्रीडांगणावरती एकदम पाहिलं गेलं तर मॅचचं असंच समीकरण असतं. कारण मॅच खेळण्याच्या अनुषंगाने, मॅच पाहण्याच्या अनुषंगाने किंवा मॅच त्या शृंखलेला कोणत्या तरी हातभार लावण्याच्या अनुषंगाने ना आपण अगदी हौशीने जातो. आणि कदाचित नक्कीच खूप बारकाईने लक्ष होतं आयोजनकर्त्यांचं. त्यांच्या माध्यमातून नक्कीच ही चावी मिळाली गेली. थँक्यू दादा. फलंदाज झाले बाद. 20 या आकड्यावरती फलंदाज बाद झाले. 23 बॉल अजून शिल्लक असतील. धावसंख्या 15 बनवावे लागतील. जे ठिकाणी आता बॅटिंगसाठी प्रत्युत्तर देतीये त्या ठिकाणी टीम नवापाडा मानपाडा क्रिकेट संघ. कारण गावदेव खाडीने टॉस हारला होता. त्यांना बॅटिंग करावी लागली होती. फक्त 35चं टार्गेट होतं. बहुत यार एवढा फटका उचलण्याचा प्रयत्न आणि गोलंदाज त्या ठिकाणी केशव मुंडे पाहायला मिळतात. परंतु कल्पेश दादा त्यांची ॲक्शन पहा. ज्या वेळेला नक्कीच हरभजन सिंग जे नक्कीच जसे बॉलिंग ट्रॅकवरती असतात ना त्यांची जशी ॲक्शन आहे ना तशाच प्रकारे सेम ॲक्शन आहे. नाही तेच असेल कदाचित ते त्यांना फॉलो करत असेल. त्यांचा आयकॉन असेल. कारण प्रत्येक खेळाडू पुढे येत असताना त्याचा डोळ्यासमोर कोण ना कोण आयकॉन असतो. कदाचित केशवचा नक्कीच हरभजन सिंग हा आयकॉन असेल खेळाडू. हा पहा त्यांची ॲक्शन. एवढा ऑन साईडला दरम्यान खेळायचं होतं. फाईन लेगला बॉल परंतु एकी धावसंख्या त्या ठिकाणी मिळणार नाहीये. पाहिजे एकी धावसंख्या त्या ठिकाणी परंतु मिळाली नसती. पण ही धावसंख्या बनवली गेली आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आता पुढे सरकत असताना टीमची धावसंख्या पोहोचली जाते. ती म्हणजेच विचार केला गेला तर 21 या आकड्यावरती या 2 बॉल नंतर एक धावसंख्या बनवली गेली. कारण पहिल्या बॉलवरती आली विकेट. त्याच्यानंतर आला डॉट बॉल. त्याच्यानंतर ही सिंगल आणि अजूनही विचार केला गेला तर 14चं समीकरण या मॅचमध्ये उरलं गेले जिथे बॅटिंग करते टीम मानपाडा क्रिकेट संघ.
मानपाडा आणि गावदेवी खाडी यांच्यामध्ये चालू असलेली मॅच 35 टार्गेट. पहिल्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 20 आणि दुसऱ्या षटकामध्ये केशव मुंडे आता आपल्या टीमसाठी कमबॅक करतोय. एवढा लेफ्ट बॉलर आहेत. लोबो फुलटॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. चेंडू अगदी जमिनीला घासत पुसत लॉंग ऑनला तुम्हाला बॉल पाहायला मिळतो. दोनची मागणी नॉस्ट्रायगरवरती फेकी आणि फेकी थोडीशी उशिरा आली. कलेक्टिंग थोडीशी उशिरा झाली आणि त्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर या 2 धावसंख्या कंप्लीट होत आहेत. पहा, ज्या वेळेला तुम्ही बॉलची फिल्डिंग करता त्यावेळेला कलेक्टिंग तुमची व्यवस्थित व्हायला हवी. त्या ठिकाणी 2 धावसंख्या आल्या. टीमची धावसंख्या अजून 2 ने पुढे सरकत असताना 23. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं. वॉड शॉट एक्झिक्युशन पहा. पडल्यानंतर टप्पा ओळखला गेला आणि रिव्हर्सच्या माध्यमातून हानिफ महमद आणि अंडी फ्लवर अशा असंख्य खेळाडूंना दर्जा देणारा फटका रिव्हर्सच्या माध्यमातून हा देखना चौकार. खूप सुरेखरित्या होता कारण बॉल थोडासा अखूट टापायचा होता. त्यांना ही माहिती आहे. शॉटचं सिलेक्शन ना त्याने आधीच केलं होतं आणि काय जजमेंट होता कारण त्यांना माहिती आहे अखूट टापाचा बॉल येईल. अगदी पुढे गेले. रिव्हर्सचा फटका त्यांनी बनवला गेला, तो सजवला गेला आणि त्या बॉलवरती खऱ्या अर्थाने मोहर होती या चौकाराची. या चौकाराने टीमची टोटल आता पुढे सरकते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच विचार केला गेला तर 27 या आकड्यावरती आणि अजूनही या मॅचमध्ये जर विचार केला गेला तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी 35 धावसंख्या बनवण्यासाठी जो संघर्ष चालू आहे ना, आता 8 धावसंख्येची फक्त गरज असेल जिंकण्यासाठी टीम मानपाडा क्रिकेट संघाला. 8 चेंडू फेस केला. 26 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्यात ज्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज याला फटका इनसाइड आउट खेळायचा होता. डायरेक्ट त्या ठिकाणी हिट केलं गेलं श्रीरक्षकाच्या माध्यमातून परंतु ती संधी मिस झाली. व्यवस्थित त्या पोहोचले होते त्या ठिकाणी खेळाडू. एक चेंडू कदाचित शिल्लक असेल. अंपायर एक चेंडू शिल्लक असेल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा डॉट बॉल आला, सिंगल आली, त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतरचा हा डॉट बॉल आहे म्हणजे अजून एक बॉल शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती अजूनही 8ची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि या दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. शेवटचा बॉल. लेफ्ट ओव्हर बॅटवरती आणला गेला फटका. एक षटकाबद्दल फिल्डर नाहीत. वळतात लॉंगॉनचे फिल्डर खूपच वेगाने. ज्या ठिकाणी फिल्डर नव्हता त्या ठिकाणी बॉल आता सिलेक्ट करत असताना हा फटका आणि बॉल जाईल लॉंग ऑफ सी मारे पार. हा चौकार. मानपाडा क्रिकेट संघाला आणि टीम गावदेवी खाडीला परास्त करत सुटली आहे. दुसऱ्या फेरीमध्ये होती दाखल टीम जय पिंपला देवी मानपाडा.
तर अगदी नक्कीच आपल्या कामगिरीच्या जोरावरती 35 धावसंख्या तब्बल आपण जर पाहिला गेला तर 2.2 नक्की चेंडूने हे मॅच फिनिश केली गेली. त्या ठिकाणी टीम मानपाडाने आणि काडी सारख्या बलाढ्य टीमला नक्कीच परास्त करून ही पहिल्या फेरीमधनं नक्कीच दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले टीम जय पिंपळादेवी मानपाडा. तर विनंती करेन सन्माननीय या व्यासपीठाचे आदरणीय नक्कीच त्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहायला गेला. सन्माननीय खाडी चषकाचे प्रणेते नॅशनल ब्लास्ट नक्कीच ही चॅम्पियनशिप सुद्धा त्यांच्याच माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली.